आणि चिमूर परिसराशी तर राष्ट्रसंतांचं अतिशय जवळचं सख्य होतं. या ठिकाणी एक व्यक्तिमत्व माझ्याबरोबर उपस्थित आहेत, प्राध्यापक बंडोपंत बोधेकर. राष्ट्रसंत साहित्य विचार परिषदेचे ते अध्यक्ष तर आहेतच, परंतु राष्ट्रसंतांचं साहित्य जनमानसात लोकप्रिय करण्याचं काम सुद्धा बंडोपंत अगदी निष्ठेनंच करतायत. त्यांच्याशी थोड्याशा गप्पा मारूया. बंडोपंत नमस्कार. राष्ट्रसंत साहित्य परिषदेच्या माध्यमातून आपण काम करतायत ते निश्चितच स्तुत्य आहेत, परंतु या ठिकाणी या शंकरपूर गावाच्या भूमीवर मी उभा असताना स्वातंत्र्यपूर्व कालखंडात राष्ट्रसंतांनी नेमकं या ठिकाणी चिमूर तालुक्यात कोणतं कार्य केलं? या तालुक्यामध्ये वंदनीय राष्ट्रसंतांचं काम फार मोठं आहे, कारण ही भूमी त्यांनी स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये जागवली होती. देशभक्तीपर गीतांनी या लोकांना प्रभावित केलेलं होतं आणि त्यामुळेच 13 ऑगस्ट 1942ला तुकडोजी महाराज जेव्हा चिमूरला आले, 13 ऑगस्ट 14 ऑगस्ट आणि 15 ऑगस्ट हे 3 दिवस त्यांची रात्रला भजनं झाली चिमूरच्या भूमीवरती. इतकेच नव्हे तर या बाजूच्या परिसरामध्ये ते फिरले, त्यांनी भ्रमंती केली आणि देशभक्तीचा विचार पसरविला आणि वाढविला. आणि त्यामुळेच 42ची जी क्रांती आहे, ऑगस्ट क्रांती जी आहे ती चिमूरला घडली. त्याच एक खऱ्या अर्थाने मला वाटतं राष्ट्रपिता महात्मा गांधींनी तसा त्यांना संदेश दिला होता आणि या भजनाबद्दल बोलताना तुम्ही सांगितलं होतं की हे भजन चिमूरला म्हटलं गेलेलं. अब काय गो धूम मचाते हो हे भजन राष्ट्रसंतांनी चिमूरला 13 ऑगस्ट 1942ला म्हटलं होतं, 14 ऑगस्टला म्हटलं होतं आणि सकाळला ते प्रभात फेरी काढायची. आणि प्रभात फेरी काढल्यानंतर इंग्रजांचे जे अधिकारी होते त्या अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर अटॅक केला. त्यामुळे चिमूरच्या लोकांमध्ये आणि त्या इंग्रज अधिकाऱ्यांमध्ये जो संघर्ष निर्माण झाला, त्यातून चिमूरची क्रांती घडून आली. चला ही भजन कारणीभूत होती. अब काय गो धूम मचाते हो आते हैं नाथ हमारे, अशा प्रकारची भजन होती. झाड झुलले शस्त्र बनेंगे भक्त बनेंगे सेना, ही भजन क्रांतिकारी भजन वंदनीय महाराजांची भजन या लोकांना चेतवणी ठरली. आजकालच्या तरुण पिढीने नेमकं काय करावं राष्ट्रसंतांच्या साहित्याचं अनुशीलन करण्याकरता किंवा अशी काय आपली अपेक्षा आहे? अशी अपेक्षा आहे की जे गावात आहे, जी युवक मंडळी आहे, तर प्रत्येकाने आपल्या कामाला लावून घेतलं पाहिजे. महाराज असे म्हणायचे की मुळात असावा एखादा तरी गुण, त्यात तो असावा निपुण, त्या योगे न अडचण संसारा माझी कुठल्याही परी. म्हणजे प्रत्येकाने काम केलं पाहिजे. काम जर केलं नाही तर कष्टदेवंते हातों से सबही कहते बातों से ऐसे कैसे होगा भारत का, हात में रहे लंगोटी. म्हणजे आपल्या हातात रंगोटी ठेवायची आहे की आपला विकास करून घ्यायचा आहे. महाराजांचा विचार म्हणजे जनसामान्यांचा विचार आहे, लोकांच्या कल्याणाचा विचार आहे. आणि तो विचार हा प्रसारित करण्याकरता आम्ही राष्ट्रसंतांच्या संस्थेच्या माध्यमातून जे युवक मंडळ जे आहे त्या युवक मंडळाच्या माध्यमातून साहित्य परिषदेच्या माध्यमातून मुलांना चेतवण्याचं कामाला लावण्याचं काम आम्ही करीत आहोत.